श्री स्वामी समर्थ. गेल्या वर्षी पहिल्यांदाच मी गुरुचरित्र पारायण केलं होतं आणि मला खूप मोठा असा अनुभव आला होता. तो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केला होता. आता दत्त जयंती आहे, त्याच्यामुळे सर्वजण वेगवेगळ्या सेवा करत आहेत. त्यामध्ये गुरुचरित्राचे पारायणसुद्धा आहेत आणि भरपूर लोकांना त्याचा अनुभवसुद्धा येतो. काही जणांना असं वाटतं की त्यांना काही अनुभव आलेला नाही आहे, पण काय असतं माहिती आहे का, तुमच्याबरोबर जे वाईट घडणार असतं ते निघून जातं आणि चांगलं घडतं. पण एकच गोष्ट होते की ते तुम्हाला समजत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते की तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, स्वामी समर्थांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये एका दादाने खूप छान असा त्यांचा अनुभव सांगितलेला आहे पारायणाचा. तो तुम्हाला मी सांगणार आहे, अगदी त्यांच्या शब्दात सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तो स्पष्ट कळेल. नमस्कार मंडळी. माझ्या आजोबांनी मला सांगितलेली ही सत्य घटना आहे, जी त्यांच्या बाबतीत घडली होती. ती तुम्हाला सांगतो, म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाची किती थोर महती आहे ती आपल्याला कळेल. घटना जवळपास 35 ते 40 वर्षे जुनी असावी, कारण मी लहान असताना आजोबांनी मला ही सत्य घटना सांगितली होती. आम्ही त्यावेळी अहमदनगर येथे राहत होतो. तेथे जास्त करून जुनी पुराणी वाडे होते. आम्ही ज्या वाड्यात राहत होतो त्याच्या जवळ एक जुनाट बंद पडलेला प्रशस्त वाडा होता. त्याच्या मधोमध एक भला मोठा पिंपळ वृक्ष होता. तेथील मालक त्या वाड्यात राहत नव्हता आणि कोणी भाडेकरूही नव्हता. तसा तो वाडा भक्काच होता. याचे कारण म्हणजे तो वाडा पिशाच्च बाधित होता असे ऐकायला मिळत होते. त्या वाड्याचा मालक आजोबांचा मित्र होता. तो पुण्यात राहायचा आणि कधीकधी नगरमध्ये यायचा. एकदा बोलता बोलता त्याने आजोबांना त्याची व्यथा सांगितली. बघ श्रीकांत, माझा हा वाडा गेली बरीच वर्षे बंद आहे. आम्ही तेथे राहायला आलो की आम्हाला अनामिक त्रास होतो, भांडणे होतात. कधी कधी रात्री बेरात्री चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. आमची पाच्यावर धारण बसते. असे प्रकार असल्याने कोणी हा वाडा विकतही घेत नाही. तू काहीतरी उपाय असेल तर सांग. आजोबा म्हणाले, ठीक आहे, मी एकदा तिकडे चक्कर मारतो, मग तुला कळवतो. ठरल्याप्रमाणे आजोबा तिथे जाऊन आले. तिकडे काहीतरी अमानवी शक्ती आहे ही त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्या मित्राला बोलावून घेतले. तू तुझ्या वाड्याची चावी माझ्याकडे 1 आठवडाभर ठेव. मला तिथे 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण करायचे आहे. ते संपेपर्यंत तू तिथे येऊ नको. पारायण झाले की मी तुला बोलावीन. तू मला चावी दे आणि जा पुण्याला. आता मी बघतो समाचार. चावी देऊन तो मित्र निघून गेला. आजोबांनी पारायण सुरू करण्याअगोदर वाडा साफ करून घेतला. पारायण करायची जागा निवडली. तेथे गोमूत्र शिंपडून ती पवित्र करून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ते तिथे पारायण करायला बसले. तुपाचे निरंजन, उदबत्ती आणि दत्त महाराजांचा फोटो ठेवून त्यांना वंदन करून आसनस्थ होऊन पारायण सुरू केले. पहिला दिवस पार पडला. दुसरा दिवस पार पडला. तिसऱ्या दिवशी पारायण सुरू असताना 2 व्यक्ती तेथे उपस्थित झाल्या. एक ब्राह्मण होता. त्यांनी जळजळीत नजरेने आजोबाकडे पाहिले आणि संतापून त्यांच्यावर ओरडले, हे पारायण ताबडतोब थांबव. आम्ही या पिंपळाच्या झाडावर राहतो. आम्हाला अतिशय त्रास होतो आहे. उद्या जर तू इथे दिसलास तर तुला ठार मारो. ते दोन्ही ब्रह्मसंबंध होते हे आजोबांना कळले. त्यांनी त्या दोघांना ठणकावून सांगितले, मी हे पारायण पूर्ण केल्याशिवाय येथून जाणार नाही. तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. माझे महाराज माझ्या पाठीशी आहेत. तुम्ही येथून निघून जा. तरीही ते दोघे बराच वेळ नाना प्रकारच्या धमक्या देऊन आजोबाचे चित्त विचलित करून पारायणात विघ्न आणून पाहत होते. पण यामुळे जो विचलित होईल तो दत्तभक्त कसला? पारायण काळात प्रत्यक्ष महाराज बरोबर असताना भीतीचे काहीच कारण नाही. पण ही वेळ परीक्षेची असते. तुमचे धैर्य आणि दत्त प्रभूंवर असलेला तुमचा विश्वास किती दृढ आहे याची कसोटी लागते. येथे साधक खमक्या लागतो, नाहीतर खेर नाही. असो, चौथ्या दिवशीचे पारायण अर्ध्यावर आले असताना ते ब्रह्मसंबंध अक्राळ विक्राळ रूपात हजर झाले. परत त्यांनी धमकावणे सुरू केले. तुला सांगितलं होते ना, काल परत इथे येऊ नको. आज तू जिवंत परत जाणार नाही याची आम्ही खात्री देतो. उठ आता जागेवरून. आजोबाने त्यांना तेच उत्तर दिले, तुम्हाला जे वाटेल ते करा. महाराज आहेत, ते तुमचा समाचार बघतील. मला माझ्या जीवाची पर्वा नाही. आणि त्यांनी पुन्हा पारायणात पुढील अध्याय वाचन मोठ्याने सुरू केले. तत्क्षणी ते दोघे तरफडत तेथून अदृश्य झाले. 5व्या दिवशी पारायण सुरू असताना ते दोघे मनुष्य रूपात तेथून लांबवर बसून ते पारायण ऐकू लागले. आजोबा मोठ्याने वाचत होते, पण त्यांनी आता धमकी देणे वगैरे प्रकार बंद केले. 6व्या दिवशी पण ते दोघे दूर बसून पूर्ण पारायण ऐकत होते. आता काही धोका नव्हता.
7व्या दिवशी पारायण समाप्त झाले, उद्यापन झाले आणि ते दोघे आजोबांच्या जवळ आले आणि म्हणाले, धन्य आहेस तू, आमच्या धमक्यांना घाबरून पळून गेला नाहीस, नाहीतर आम्ही तुझा जीव घेतला असता. तुझ्यामुळे आमची या योनीतून सुटका झाली आहे. पाहिजे तो वर माग, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. आजोबा म्हणाले, माझ्या पाठीशी महाराज असल्याने मला काही कमी पडत नाही. काही द्यायचे असेल तर मला तुमचा आशीर्वाद द्या आणि तुमच्या मार्गाला तुम्ही निघून जा. दोघांनी आशीर्वाद दिला. तुला तुझ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. आता आम्ही जातो. असे म्हणून ते दोघे उर्ध्वगामी होऊन अदृश्य झाले. तत्क्षणी तो वाडा पिशाच्या बाधेतून मुक्त झाला. तेथे एका प्रकारचे चैतन्य नांदू लागले. झाला प्रकार आजोबाने त्या मित्राला कळवल्यावर त्यालाही आनंद झाला. त्याने आजोबाचे आभार मानले. त्याचा वाडा त्याला परत सुपूर्द करण्यात आला. मंडळी, असा आहे गुरुचरित्र पारायण महिमा. वेळेस कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागल्यास धैर्य सोडू नये. दत्त महाराजांवर दृढ श्रद्धा ठेवल्यास तुमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.